पहिल्या आपल्या पहिल्या काळात 12 कोंबड्या 12 आवत आणि काय कोंबड्या आणि काय त्याची माणसं तिथं गायब झाली. ब्रिटिशला विचारलं काय म्हणलं डोक्याला हात लावले त्यांनी बघितलं ना म्हणलं काय तू विचारत आहेस म्हणजे अडकरोड म्हणजे धनगर बरोबर बरोबर. माझ्या सोबत झाल्यानंतर मार्ग दाखवला खाली शिरगावापर्यंत. म्हणजे हा पूर्ण मार्ग त्यांनी दाखवला दाखवला. आता म्हणलं तुला काय पाहिजे मला म्हणलं काय नको मला काय पाहिजे मी जाण्या येण्यासाठी रस्ता दाखवले बरोबर. कल्याण व्हावं तर असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी गोळ्या झाडल्या. म्हणजे काका असं म्हणत होते की पहिल्या काळात ब्रिटिश राजवट ज्यावेळेला होती ब्रिटिश काळातील माणसं इकडे त्यांना खाली उतरायचं होतं कोकण साईडला तर त्यांना रोड भेटत नव्हता तर त्या धनगर काकांनी त्यावेळेला त्यांना रोड दाखवला आणि तो त्याच्यानंतर मग हा कुंभारली घाट तयार झाला असं ते काकांनी मला सांगितलं. आता एवढ्या त्यांच्या ह्या वाक्यावरती आहे ना त्या ब्रिटिशांनी त्यांना गोळ्या झाडल्या त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी आता ते सोनपात्र जे ठिकाण आहे तिथे. हा किती एक मोठासा खड्डा आहे आणि समोर एक जर तुम्ही बघाल ना तर हा बघा हा किती खड्डा पडलाय म्हणजे खड्डा बघा मित्रांनो अशामध्ये समजा एखादा टू व्हीलरवाला आपटलाय तर त्याची काय अवस्था होईल ते तुम्हीच सांगा. तुम्ही बघू शकता एवढा मोठा खड्डा आहे बघा. नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या माझ्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण जातोय साताऱ्यामध्ये जरा छोटंसं काम होतं म्हणून म्हटलं थोडंसं कामानिमित्त जातोय तर रोड अपडेट देऊया. आत्ता आपण बरोबर ते शिरगाव पोफळीचा वगैरे जो गाव होता ना तो कव्हर करत वरती कुंभारली घाट चढायला सुरुवात केली. त्यानिमित्ताने म्हटलं की कुंभारली घाटाचा आहे ना एक रोड अपडेट आणि कुंभारली घाटाबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करूया. घाटाबद्दल माहिती नाही पण रोड अपडेट म्हणजे ज्याच्यामध्ये कुंभारली घाट आता कसा आहे सद्यस्थितीमध्ये या संदर्भात सर्व आपण व्हिडिओ थ्रू दाखवण्याचा प्रयत्न करूया. तुर्तास व्हिडिओ सुरुवात करूया आणि तुम्ही बघताय आपल्या चॅनलच्या माध्यमातून कुंभारली घाटाबद्दलच्या अपडेट्स. कुंभारली घाट मित्रांनो मागाशी चालू झाला नेमका मी ज्यावेळेला इंट्रो चालू केला होता ना त्याच वेळेला कुंभारली घाट चालू झाला होता. तो चालू झाला तर आता आम्ही जवळजवळ 20-30 मीटर पुढे आलो. 2 इथले वळण आहेत तर ती करून आता आपण स्टेप बाय स्टेप पुढे जातो. कुंभारली घाटातला मेन पॉईंट मित्रांनो माझ्या माहितीत तरी आहे ना की सोनपात्र जो वरती म्हणतात ना तर तो त्याच्यावरून म्हणतात काहीतरी इतिहास असा आहे की या घाटाला कुंभारली घाट नाव पडले आणि ह्या घाटाचा शोध ज्या सोनपात्रात जी एक तिथे म्हणतात मूर्ती वगैरे काहीतरी आहे तर त्या संदर्भात वगैरे ती आहे. अशा वेळेला मित्रांनो घाटात वगैरे असताना ना असे घटना घडतात बघू शकता हे बघा. त्यामुळे ना कधी स्वतःची काळजी घ्या. मोठ्या गाड्या वगैरे असतात ना तर त्यांचे प्रॉब्लेम्स वगैरे असतात असे कधी कधी ब्रेक फेल होतात गाड्या आवरत नाहीत त्यावेळेला काळजी घ्या फक्त. आता तुम्ही जर इथे बघितलं मागे बोलता बोलता पटकन मला ते दिसलं पूर्ण गाडी आहे ना मागणं जळून गेले. ह्या रोडने आपण आय थिंक आलो बघा असे करत आलो असे वरती आलो आपण ह्या रोडने पोफळी शिरगाव पोफळी करत आपण आलो असे वरती. तर मित्रांनो कुंभारली घाटात आपण आहे ना 2-3 टन चढून वरती आलो आणि ठराविक ठिकाणी आहे ना असे खड्डे पडलेत रोडला. हे बघा मित्रांनो असे खड्डे पडले त्याच्यामुळे रोड ॲक्सिडेंट वगैरे होण्याचे चान्सेस बरे असतात. आणि हे एवढेच नाहीत मित्रांनो पुढे वगैरे जसे तुम्ही जाल ना तर तसे हे अजून आहेत स्टेप बाय स्टेप आहे. त्यामुळे कुंभारली घाटातून येताना आहे ना थोडी काळजी घ्या. खाली आपण बघितलं की तिथे गाडीचं ॲक्सिडेंट झाला होता मोठ्याने पाठून गाडी जळून खाक झाली होती. तर अशा वेळेला आहे ना थोडीशी काळजी घ्या आणि प्रवास करताना सुखाचा प्रवास करा. तुम्ही बघू शकता एवढा मोठा खड्डा आहे बघा. भाटीची बाजूने मग ती शरी आहे बघा तिकडे अशी म्हणजे खाली शिरगावला निघायला माहिती आहे. तर ते दुर्गादेवीचे बी तेवढं दुर्गा तिथून रस्ता काढलं तिथे एक माळ आहे वरती चांगला प्लेन माळ असं बाजूला झोपावत जाऊ असा माळ आहे
तर तिथं पहिल्या आपल्या पहिल्या काळात 12 कोंबड्या, 12 आवत आणि काय कोंबड्या आणि काय त्याची माणसं तिथं गायब झाली. त्याची हा ब्रिटिश म्हणजे तिथं गायबच झालं. ते गायब झाले तर झाले, परत आलेच नाही. परत नाही आले. मग त्याचं कारण काय, म्हणजे त्याचं कारण काय बोलत तुम्ही? लोक कमी. मग त्या रस्ता एक आपला ब्रिटिश डोक्याला हात लावून घाट माझ्या तो बसलं होतं. बरोबर. एकदम सगळे कडेच ना, काळे मार्गच नाही. बरोबर. तर ते आपलं उरमाल नेसलेलं, अंगावर घोंगडी आणि का बसलं होतं. ते ब्रिटिशला विचारलं, काय म्हणलं डोक्याला हात लावले तुम्ही बघितलं ना? म्हणलं काय तू विचारत आहेस? म्हणजे अरे तुला म्हणजे धनकर. बरोबर. काय विचारत आहेस म्हणला साहेब? म्हणला आम्ही रस्ता घाट केलेला, रस्ता काय इथं सगळं काही बोलते आणि काय रस्ता काय मार्गच नाही. मग म्हणला माझी सोबत जात नाही. माझ्या सोबत झाल्यानंतर मग मार्ग दाखवला खाली शिरगावापर्यंत. म्हणजे हा पूर्ण मार्ग त्यांनी दाखवला. पूर्ण मार्ग दाखवला. आता म्हणलं तुला काय पाहिजे? मला म्हणलं काय नको, मला काय पाहिजे मी जाण्या येण्यासाठी रस्ता दाखवला. बरोबर. आणि कल्याण व्हावं. तर तरी असं म्हटल्याच्या नंतर तरी गोळ्या झाडल्या. त्यांनी गोळ्या झाडल्या. गोळ्या झाल्यानंतर त्यांनी घोंगड्यामध्ये तिथं टाकलं आणि म्हणलं तुझ्यासाठी तू जाणार, मी जाणार आहे, पण माझी इथं पाषाण तेवढं ठेव. बरोबर. ती पाषाण ठेव आणि तो आपला रस्ता काढ, मला घालू नको. अशी ती गोष्ट झालेली आहे बाबा. म्हणून मग हे मंदिर आहे. होय. बरोबर. अच्छा. त्यांची अगोदरची सोनपात्र आहे. बरोबर. सोनपात्र देवी. सोनपात्र देवी. त्या गुप्त देवी म्हणजे खाली पहिले पाणी होते तिथं. जेव्हा खाली पाणी आहे, गुप्त देवी खाली पाण्यातच आहे. असं आहे का? सोनपात्र देवी. त्याच्यामुळे ह्या ठिकाणाला पण सोनपात्र म्हणून नाव पडलंय. ओके. आणि हे जे आता स्मारक आहे तेच ना, ज्यांनी भक्ती त्यांच्या अगदी लहानपासून भक्ती केली होती, म्हणजे सोनपात्राची. तर ते त्याच्यामुळे त्यांचा पुतळा बांधलेला. ओके. आणि तुम्ही आता नाव काय बोला, ज्यांनी पूर्ण हा घाट, सोनोबानी पूर्ण हा घाट दाखवला होता ब्रिटिशांनी. ओके. धन्यवाद काका. तर मित्रांनो, आता आपण आज सोनपात्रामध्ये, आणि इथून तुम्ही बघू शकता की हा सरळ रोड असा कर्व आहे. इथे मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आता आपण दर्शन घेऊया आणि नंतर मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला लागूया. आता बघू शकता थोडासा रोड पूर्णपणे खचलेला आहे आणि अशामध्ये जर तुम्ही येताय ना तर थोडी स्वतःची काळजी घ्या. तर मित्रांनो, रोड बघाल ना तुम्ही, सोनपात्रात आपण आता उभे आहोत. सोनपात्रात जर तुम्हाला रोड बघायचं असेल ना तर ती अशी कशी कंडिशन आहे. तर ह्या पॉईंटला कधी याल ना त्यावेळेला थोडीशी काळजी घ्या आणि इतरांना सुद्धा हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून त्यांना कळेल. तर मित्रांनो, कुंभारली घाटाबद्दल त्या काकांनी छानशी माहिती दिली. म्हणजे झाला काय आता विषय, गाड्या वगैरे येत आहेत ना, त्यामुळे ना काय वेळेला तुम्हाला काय शब्द तुम्हाला कळले नसतील. आता मला जी त्यांनी माहिती दिली थोडक्यात तुम्हाला सांगतो. तर काका असं म्हणत होते की पहिल्या काळात ब्रिटिश राजवट ज्या वेळेला होती, ब्रिटिश काळातील माणसं इकडे त्यांना खाली उतरायचं होतं कोकण साईडला, तर त्यांना रोड भेटत नव्हता. म्हणजे त्यांची अक्षरशः माणसं मरत पण होती, पण त्यांना रोड काय भेटत नव्हता खाली उतरायला आणि रोड बनवायला ॲक्च्युली. तर त्यावेळेला इथे एक धनगर होते सोनोबा नावाचे. तर त्यांनी विचारलं की रोड वगैरे आम्हाला पाहिजे इकडून, म्हणजे खाली उतरायचं कोकणात, रोड थोडा बनवायचा आहे, तर कसं वगैरे काय. तर त्या धनगर काकांनी त्यावेळेला त्यांना रोड दाखवला आणि तो त्याच्यानंतर मग हा कुंभारली घाट तयार झाला असं ते काकांनी मला सांगितलं आता. आणि त्या बदल्यात त्यांनी विचारलं ब्रिटिशांनी सोनोबा काकांना, म्हणजे त्या धनगरांना, की या बदल्यात तर तुम्ही छानसं म्हणजे आम्हाला रोड वगैरे दाखवला, तर काय तुम्हाला काय पाहिजे. तर त्यांनी एवढंच सांगितलं की सगळ्यांचं फक्त भलं व्हावं एवढंच मला म्हणायचं. एवढ्या त्यांच्या ह्या वाक्यावरती आहे ना, त्या ब्रिटिशांनी त्यांना गोळ्या झाडल्या त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी आता ते सोनपात्र जे ठिकाण आहे तिथे. तर त्याच्यामुळे वाटते त्या ठिकाणाला कुठेतरी सोनपात्र नाव असं पडलं असावं. ॲक्च्युली सोनपात्र नाव का पडलं ह्याचं पण मी त्यांना नीट विचारलं पद्धतशीरपणे, की मग सोनपात्र नाव का. मग तर ते बोलले की त्यांचीच देवी होती जी की सोनपात्र नावाची, तर तिचं तिथे स्थान होतं, तर त्यामुळे ह्या ठिकाणाला सोनपात्र नाव पडलं. आणि खरी स्टोरी अशी की जे सोनोबा धनगर होते त्यांनी हा घाट दाखवला, जो की आता आपण कुंभारली घाट मधून प्रवास करतोय, तो घाट दाखवला ब्रिटिश काळामध्ये. आणि तो दाखवल्यानंतर त्यांना मारण्यात आलं, कारण का ते म्हणाले की सगळ्यांचं फक्त भलं होऊ दे. तर अशी होती या कुंभारली घाटाच्या मागची स्टोरी.
तर मित्रांनो कुंभारली घाटातून प्रवास करतोय आणि बघतोय तर बरेचसे पॅचेस आहेत तसे की ज्याचे खड्डे वगैरे पडलेत रस्त्यांना. तर आता हा जो विजापूर हायवे जो आहे, जो कुंभारली घाटात आपण प्रवास करतोय, तर तो ऍक्च्युली विजापूर हायवे, विजापूर गुहागर हायवे त्याला आम्ही म्हणतो. तर ह्या हायवेचं काम चालू आहे, बहुतांश ठिकाणी काम झालंय, काही ठिकाणी अर्धवट आहे. आणि मला असा पडलेला प्रश्न की कुंभारली घाटाचं काय, कशेडी घाट जर एक तिकडे बघितलं मुंबई गोवा हायवे महामार्गाला, तर त्याला तर खाली टनल वगैरे त्यांनी काढले. तर मी अजूनपर्यंत त्या टनलमधून गेलोय ना, त्यामुळे त्याच्याबद्दल मी एक्झॅक्ट तुम्हाला सांगू शकत नाही की कशा प्रकारे तिथलं काम आहे वगैरे. बट मला असं म्हणायचं आहे की जर तिकडे टनल काढलं तर इकडची स्थिती काय असणार आहे, किंवा कोणाला याबद्दल माहिती असेल की कुंभारली घाटामधून खालून टनल निघणार आहे किंवा कुंभारली घाटाचं काम होणार आहे किंवा कसं काय, जर कोणाला ह्याबद्दल माहिती असेल ना तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा माहिती मिळेल आणि जे आपले बाकीचे व्हिडिओ बघतात ना तर त्यांना सुद्धा माहिती मिळेल की पुढे कुंभारली घाटाचं काय होणार आहे, म्हणजे काम होणार आहे की याला पर्यायी मार्ग निघणार आहे ज्याच्यामुळे अजून सोप्पा होणार आहे. आता बघताय तर तुम्ही तर इकडे ॲक्सिडेंट वगैरे होतात बरेच, त्यामुळे मग ह्याच्यावरती काय तोडगा निघणार आहे का, किंवा मग कुंभारली घाट ठेवून काय दुसरा मार्ग निघणार आहे का, ह्याला काय और आहे का, याबद्दल मला कोणाला जर माहिती असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. त्या कुंभारली घाटातून प्रवास करतो आणि ह्या ठिकाणी असे 2 पॅचेस आहेत. हे बघा, हा एक इथे एक मोठासा खड्डा आहे आणि समोर एक जर तुम्ही बघाल ना तर हा बघा, हा एक इथे खड्डा पडला आहे. म्हणजे जर आता हे बघा, हे पॅचेस बघा मित्रांनो, जर तुम्ही इथे बघाल ना, ॲटलिस्ट आहे ना काम होईल तेव्हा होईल, पण थोडंफार काहीतरी करून ठेवायला पाहिजे होतं, जेणेकरून ॲक्सिडेंट वगैरे होणार नाहीत. दुर्घटना घडतात ना ज्या वेळेला, त्या मोठ्या घडतात आणि याच्यात मग जीवितहानी होती. आता हा खड्डा बघा मित्रांनो, अशामध्ये समजा एखादा 2 व्हीलरवाला आपटला येऊन तर त्याची काय अवस्था होईल ते तुम्हीच सांगा. इथे जर समजा जोरात वरून एक 2 व्हीलरवाला आला आणि आपटला तर काय होईल त्याची अवस्था. हे बघा, हे बघा, आणि ह्या खड्ड्यात तुम्हाला पाय टाकून दाखवतो. हा बघा खड्डा बघा केवढा आहे, हा बघा अक्षरशः असा पाय जातो मित्रांनो माझा. म्हणजे जवळजवळ आहे ना, आता ही जी गाडी येते ना तिची आपण कंडिशन बघूया थोडक्यात. ती गाडी येते ना ती कशी येते बघूया आपण. बघितलं मित्रांनो, तिथे जो खड्डा आहे ना त्या खड्ड्यात गाडी आपटली, तो एक खड्डा आणि हे खड्डे. मग मला सांगा, ॲटलिस्ट एवढं तरी काम व्हायला पाहिजे जेणेकरून यांना ॲक्सिडेंट होणार नाहीत किंवा धोका टळेल. तुम्हाला यावर काय वाटतं ते कमेंटमध्ये मला सांगा. आणि आपण प्रवास करतोय ते कुंभारली घाटातून. सावली बघ कुठे आहे. मित्रांनो, मगाचपासून आपण कुंभारली घाट चढत होतो, आता आपण कुंभारली घाट उतरायला सुरुवात केली. साताऱ्याला जातानाचा हा रोड आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आहे ना कुंभारली घाट संपलाय आणि आपला व्हिडिओ सुद्धा संपवायची वेळ आली. कुंभारली घाटाबद्दलच्या अपडेट्स तुम्हाला कशा वाटल्या तर मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.